नमस्कार, सुप्रभात. मी संतोष पेड्यावरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून मित्रांनो स्वागत आहे. पाऊस थोडासा थांबला आहे आणि मध्ये पाऊस भरपूरच मुसळधार पडला आणि त्यामुळे काय आलं, शेतीची कामं जी होती ती सगळीच काय करता आली नाही. कारण जिथे जिथे पाणी जास्त झालं तिथे काय भात लावता आलं नाही आणि काही ठिकाणी आव्हान कमी असल्यामुळे आव्हान वाढलं नसल्यामुळे काही तेही लावता आलं नाही. परंतु आज पुन्हा एकदा आपण जातो आहे शेतावरती. कारण मी तुम्हाला शेवटचा एक लॉग दाखवला की भात लावणीचा, पूर्ण भात लावणीचा दाखवलेलं नाही, अजून मालवणी झालेली नाही आहे. परंतु आत्ता आपण काय झालं आहे, ऊन पडतं आहे आणि त्यामुळे काय करतो आहे की आपण नाचणी लावतो आहे. सो आज आपण काटल करणार आहेत आणि नाचणी लावायला सुरुवात करणार आहेत. आपण सुरुवातीपासून हा नाचणीचा आणि लावण्यापर्यंत हा लॉग आपण बघणार आहोत. तर आत्ता आपण जाऊ शेतावर आणि बैल आणून मग काटल करायला सुरुवात करू आणि मग नाचणी लावायला सुरुवात करणार. तर बघूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, काय झालं की आपल्या इथं पाऊस आता पडत नाही, पाण्याची गैरसोय होते. गुरं वाड्यात असल्यामुळे काय होतं की पाणी पिण्यासाठी तिथं साधन नाही. तर आपल्याला हे साधन म्हणून टाकी नेऊन तिथं ठेवली. एकदा पावसाने भरली की आपल्याला टेन्शन नाही पाणी पिण्यासाठी गुरांच्या. स्वतः पण नेतो इथे वाड्याशी. हलकी आहे तशी, वजन नाही म्हणून तिने एकटीने उचलले, डोक्यावर घेतले. एकदा पश्चिमेच्या दिशेला बघूया पावसाचं काय हाल हवाल आहेत. वातावरण तसं शांतच आहे, आज वादळी वारे पण शांत आहेत. तर पूर्वेकडे सुद्धा सूर्याची किरणं काय अजून फारशी म्हणजे जमिनीवर आलेली नाही आहेत. थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे आणि या जुलै महिन्यामध्ये, जून जुलै भाद्रपदमध्ये काय वाटतं, जरा हिरवळ असते. नाहीतर एरवी टाईम बघतो ना आपण उन्हाळ्यामध्ये सुका असतं. सो बघतो ढगात आपण सूर्य उगवला आहे आणि पावसाचे ढगसुद्धा सूर्याच्या आड आलेले असल्यामुळे सूर्याची किरणं काय आपल्यापर्यंत आलेली नाही आहेत. इकडे भात लावणी झालेलं आहे बघतोय आपण. थोडं जमिनीला पण काय आलं आहे हे बघा, भेगा पडल्यासारख्या झाल्यात. कारण पाऊस गेला आहे, जिथून भात लावलं तिथून पाऊसच नाही, पाणी नसल्यामुळे थोडं जमिनीला भेगा पडल्यात. पण पाणी मिळालं तर या भाताची पुढे वाढ चांगली होईल. आपल्याला आवाज येतोयच पक्ष्यांचा किलबिलाट, आणि या पहाटेच्या वेळेस हा किलबिलाट ऐकून आपला, तुम्ही म्हटलं ना, मन प्रसन्न होतं. आणि ते ऐकण्यासाठी मात्र आपल्या गावाकडे आपल्याला राहावं लागतं, तरच हा आवाज आपल्या कानी पडतो. तर मित्रांनो, आपण आत्ता आलेलो आहे आपल्या नाचणीत. कारण ही छोटीशी नाचणी आहे आणि नाचणीची भाकरी पौष्टिक असते म्हणून आपल्याला नाचणी करावी लागते. सो आपण काल थोडी थोडी इकडे जी जागा अपुरी असते, म्हणजे कुंपणाच्या बाजूला वगैरे, ही आपण लावून झालेली आहे. हे बांध थोडे असेच कुदळून लावलेले आहेत. नाचणीचा भाग आहे ना, आणि म्हणून इथे थोडी लावलेली आहे. इकडे कलमाची झाडं लावलेली आहेत. सो जिथं आपण आता उघडा आहे तिथं आपण नांगर धरून काटल करू आणि मग सुरुवात करू. पण काटलीला सुरुवात केली आहे आणि काटल ही बघा, ही बघा इकडे बघा, ही सगळी आहे ना सुकी करावी लागते. कारण भात लावणीच्या टायमाला आपल्याला चिखल करावा लागतो, पण काटल सुकी करावी लागते. कारण जे नाचणीचं आव्हान आहे खतायत तिकडे, हे बघा चालू आहे खतायचं काम, ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण ते काय होतं की आपल्याला ते लावण्यासाठी सुकत लावावं लागतं, मोके पाडून. ते मोके सुद्धा पडताना आपण बघणार आहोत दरवर्षीप्रमाणे. आणि आपल्याला सुकं नांगरावं लागतं आणि हे सुकं मग कुदा मारून सरळ करतील, गवत रुपणी काढली जाईल, गवत बिवत, आणि मगच नंतर मोके मारून आपण नाचणी लावायला खत वडण वगैरे सुरुवात करणार. म्हणून भाताच्या लावणीत आणि नाचणीच्या लावणीत फरक असतो. कारण नाचणी जर चिखलामध्ये लावली तर ती रुतून राहील, पुन्हा वर येणार नाही. ती सुकी लावली तरच तिला मुळांना फुटायला वाव मिळतो व ती चांगल्या प्रकारे पीक देते. म्हणून आपल्याला नाचणी ही काटल करूनच लावावी लागते. सो आपण आता थोड्या वेळ बघूया आव्हान कसं करता येते. तर आता बोल का, तिला बोलायचं जरा, मंगलला आईला बोलायचं. आम्ही आलोय नाचणी, आम्ही नाचणीचं आव्हान करता. आव्हान सकता बाजूला काढायला लागतो. नाचणीचं आव्हान खट्टा असं हे बघा, असे मूठ बांधायचं असतात. तुम्ही पण नाचणी लावाय या.
गावाला अशी ही कामं करायला लागतात हो. मातोश्री आलेल्या आहेत बघा नाचणीत. आणि आता त्यांची जी टोप आहे, जिरे टोप आहे हा बघा, हा जिरे टोप बांधतायत बघा अशा. आणि पद्धत बघा जुनी आहे. म्हणजे माणसं पहिले आपण टोपी घालतो, पण ही वेगळी टोपी आहे. तुषारी कुठली टोपी आहे रे आईची? मागवलेली कुठून आहे हे बघा. आणि ही टोपी एकदा डोक्याला बांधली तर दिवसभर सुरुवात. कुठं गेलो होतो तिकडं. हां, कुठं गेलो होतो तिकना म्हणते, तिकना आणली आहे बघा. सावकाश बांधावरून सावकाश चालू वय झालेलं आहे. हां, ही आणलेली आहे टोपी खास नातवाने. इकडं बसलाय, जरासा नांगरला नाही. हां, आणि हा बसलाय 4 का 5 भवऱ्या फिरवला नाहीत. आणि हे बघा बसला इथं आरामात. हे ताण लागले. टोपी कुठं आहे? आणि आमचे हे चिखलीतले चंदू शिगवण आलेले ते बघा. अगदी धकडाक धकडाक करत आलेले आहेत. वाघवेचा भैरी येतो ना तसंच आले आहेत, टोपी घालून. बघा चिखली गाव वरती नाव पण लिहिलं आहे चिखली बघा टी शर्टवर. म्हणजे ओळख व्हायला पाहिजे ना की हा माणूस चिखली गावातला आहे तो, म्हणून असं कुदलायला आलेत. त्यांच्या घराचं आपल्याला काम चालू करायचंच आहे. आणि इकडे आमची चालू झालं ना लगेच. बघा एवढ्या वयात सुद्धा काम करण्याची ताकद आणि एनर्जी बघा किती आहे. या तरुण माणसांना तेवढी ताकद नाही, पण त्या म्हाताऱ्या माणसांना हाडं मजबूत आहेत, त्यांची ताकद मजबूत आहे. नाचण्याची भाकरी खाल्ली ना पहिल्यापासून, पौष्टिक. आपण सालं खातो ते काय म्हणजे केमिकलचं. हां, काय काय सांग, मक्याचं किमाट, अजून काय हां, ही कधी नावं ऐकलेत का मित्रांनो? नाही ना. म्हणजे आपण नावं ही ऐकलेली सुद्धा नाही कधी, आपल्याला माहीत सुद्धा नाही. आणि ते बरोबर. सो अशा प्रकारे हे आव्हान खतायचं चालू आहे काम. आणि पुढे बघू आपण. तर मोके बघतोय, मोके मारायला सुरुवात झालेली आता. नाचणी म्हणजे पहिली पद्धत आहे ती मोके मारण्याची, आणि मोके मारून मग नाचणी लावायची सुरुवात होईल. मोके मारण्यासाठी लेंगावाला आलेला आहे बघा, गॉगल घालून. जसा एखादा मुंबईकरी येतं ना शेतात काम कराय, तसा आलेला आहे. आंब्याची फान धरून ठेवला नाही, कारण का दिसायला नको ना इकडं. हा बघा, हां दिसायचा प्रश्न. मग कसला प्रश्न आहे? मोके दिसाय पाहिजे काय? हां, मोके पे, हां मोके पे चौका. लय कालबात नाही न्यायचा आहे, आई सांगते. तिकडं पाण्याचे थेंब घालून मग ते नाचणी मरते, आव्हान मरतं. तर पद्धत सुरू झालेली आहे. आणि इकडं खत वाढायची, म्हणजे ही बघा ही अशी पद्धत असते. इकडं मोके मारले की या मोक्यातून हे बघा, मोक्याला पुढं वणसा आहे लोखंडी. बघा दाखवा. हा मोका का पडतो माहिती आहे जमिनीत? म्हणजे होल का पडतात? कारण का त्याला पुढं काय आहे? लोखंडी वणसा आहे. लोखंडी बॉन्ड्स आहे. लोखंडी बॉन्ड्सा नाही म्हणे त्याला, लोखंडी हे रिंग. त्याच्यामुळं हे मोके पडतात हो. काय काय लोक असंच लाकडं घेऊन म्हणजे ठोंबा करतात, त्याला पुढं कोयतीने तासतात आणि मोके सुद्धा पाडतात. पण हा कसा कायमस्वरूपी आहे. आणि इकडं आमचा चंदू मस्तपैकी लागलेला आहे, अगदी घरच्या सारखाच आला आहे. आणि सकाळी औषध घेऊन आलास ना? औषध? अरे म्हणजे तब्येत बरी नाही ना तुझी, तेव्हा तो औषध आणलायस ना, घेऊन आलास ना डॉक्टरचा. मदत करायला आला, एकमेकाला मदत करू आणि मग पुढे जाऊ असं म्हटलं जातं ना. एकाच सहाय्य करून अवघे धरू सुपंथ असं. सो चंदूला काल खास करून फोन करून बोलवली हो, म्हणजे निमंत्रण दिलं होतं. बाकीतलं मी म्हटलं ना नाचणी कशी लावली जाते, तर मोक्या मारलेल्या आहेत आणि खत सुद्धा वाढलेलं आहे. आणि सुरुवात झालेली आहे आपली नाचणी लावायची. आणि इकडे प्रत्येकजण जो तो कामात आहे. पठ्ठे काटल चालूच आहे अजून, हे बघा. पद्धत बघा, मोक्यात टाकायची कांड्या आणि वर परत माती लोटून घ्यायला लागते, नाहीतर
पूर्वी कसं सुकट बिकट असायचं ना ती पाखरा बिकरा उकरायची, पण आता कसं खत वापरलं जातं ना त्यामुळे काय जास्त कोण उकरत नाही. पहिले आवटायची सुद्धा पद्धत होती हो नाचणी, डायरेक्ट टाकून द्यायची. ऊन पडताय तिथं टाक कांडा, झालं लागेल तर लागेल. काय करणार शेतकरी या उन्हातून तरी. शेतकऱ्याची पण नामुष्की येते ना हो. हा आता बघा हा ऊन किती आहे आणि हे तापलेली वरची नाचणी. हा जर एक दिवस पाऊस नाही पडला ही लावलेली नाचणी मरून जाईल. टिकेल काय सांगा मला. ऊन तर डोक्यावर पडताय. जसा काय मे महिना किंवा एप्रिलचा महिना आहे ना तसा ऊन वाटतंय. तरी पण आम्ही शेतकरी काम करतोय. शेतकऱ्याच्या हातात काय येत नाही. शेवटी काय पाऊस जगवतोय आणि मरवतोय आशा त्याच्यावरती आहे, पावसावरती. तरी पण शेतकरी बघा जिद्द सोडतोय का? जिद्द नाही सोडत. तो म्हणतोय की नाही बघूया मोके मारू पाऊस येईल असं त्याला वाटतं आणि तो काम करत असतो त्या आशेवरती, पावसाच्या येण्यावरती. आणि त्या पावसाची वाट पाहत असतो सूर्याच्या किरणाप्रमाणे. जशी काय सूर्याची किरणं धरतीवर पडतील आणि तो जीव वरती येतो ना, तसं पावसाचं पाणी पडेल आणि तो जीव जमिनीतून वर येईल असं आशेचे किरण असतात ना, आणि म्हणून तो वाट पाहत असतो. हे बघा तर एवढं आत्तापर्यंत झालेलं आहे, पण पाऊस जर नाही पडला तर याला जगण्याची आशा कमी वाटते. आपण प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या इकडं पठ्ठ्या आहे बघा, हाड पडला आहे बघा पठ्ठ्या ऊन. टोपी पण ही बघा, टोपी डोल्यावर घेतला नाही कारण का काय झालं आहे भावारल्यासारखा झाला आहे. ही बघा गेली, ही बघा गेली. हां खारुताई गेली. तर मित्रांनो संध्याकाळ झाले 5 वाजलेत, पण तरी पण उन्हाचा तडाखा असा वाटतोय जणू काय म्हणजे मे महिन्यात वाटतो. मगाशी मी म्हटलं ना नाचणी लावताना बघितलं सो बघता, पण पावसाचा मात्र आज दिवसभरात एक थेंबसुद्धा पडलेलं नाही या जमिनीवरती. आणि असं वाटतं करपटल्यासारखं झालेलं आहे. आता बैल म्हटलं बांधले, कारण दिवसभर ऊन लागत होतं. थोडीशी काटल केली होती, नाचणीसुद्धा लावलेली आहे बघितली आपण. जगते की आता मरते ते आशा आता आपल्याकडे, आशा आपण लावलेल्या आहेत. म्हणजे आशेचे किरण आहेत पाऊस येईल म्हणून. आणि पाऊस पडला तर ती जगेल, नाहीतर कातलावरची आहे नाचणी कदाचित मरूसुद्धा शकते जर पाऊस नाही पडला तर 2 दिवसात. पण पाऊस पडला तर नक्की जगेल. सो आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. पुन्हा भेटूया, कारण हा एक नाचणीचा लॉग बनवला आहे तो तुमच्यासमोर टाकलेला आहे. आणि नक्कीच पुढचा लॉग आपला भात अजून बाकी आहे, मालवणी बाकी आहे, ते सुद्धा आपण बघणारच आहोत. सो इथेच थांबूया, पुन्हा भेटू लवकर.